चॅम्पियन ट्रॉफी फायनल मध्ये भारत जिंकला. संपूर्ण नागरिक आनंदोत्सव व्यक्त करतायत. एक आनंदाचा दिवस आपला आहे आणि आपल्या इंडिया टीमवर आपल्या सगळ्यांना अभिमान आहे, गौरव आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. हमारी टीम आज फाइनल में जीत गई और इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूं. पूरे देशवासियों को हमारे भारतीय टीम पर फक्र है, नाज है और गरूर भी है और इसलिए उन्होंने कड़ी मेहनत से हमारे को ये चैंपियन ट्रॉफी फाइनल में दी है. इसलिए मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं. उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. बजेट आहे, महाराष्ट्राच्या जनतेची भरपूर अपेक्षा आहे सरकारकडून, काय म्हणाल? हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. 2.5 वर्षामध्ये त्याचा परिणाम प्रतिबिंब सरकारच्या कामातून दिसलंय. विकास एकीकडे, डेव्हलपमेंट, विकासाला चालना, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, शेतकरी योजना, सगळ्या योजना केल्या. वयोश्री योजना, युथसाठी योजना, सगळ्यांसाठी एक इकोसिस्टीम तयार केली आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं. यापुढे देखील सर्वसामान्यांना न्याय देणारच सरकार, न्याय देणारच निर्णय आम्ही घेणार. तुमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, तर दुसऱ्या ठिकाणी निर्धार जी सभा आहे ती उद्धव ठाकरे टीका केलेली आहे, तुमच्यावर देखील टीका केलेली आहे. काय म्हणाले? हा, गेट बंद करून निर्धार सभा झाली, निर्धार शिबिर झालं. म्हणजे घाबरत होते लोक पळून जातील म्हणून. पण एक दिवस का टाळा मारतील? राजू पेडणेकर तर आलेच ना, संजय पवार आले, महेश पेडणेकर आले, अनुराधा पेडणेकर ताई आल्या, आणखी सुनंदा पाटील आल्या, किती पदाधिकारी आले, किती नगरसेवक आले. काय झालं निर्धार शिबिरामध्ये? आणि म्हणून खरं म्हणजे निर्धार शिबिर नाही, त्याने आरोग्य शिबिराची गरज आहे. चिकित्सा, वैद्यकीय चिकित्सेची आवश्यकता आहे. आज तुम्ही एवढी पोटदुखी, एवढी जेलसी का ठेवताय? का जळताय? एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो बाळासाहेबांचे आणि आनंदी साहेबांचे विचार पुढे घेऊन चाललाय. या 2.5 वर्षामध्ये ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र काम करून दाखवलं, त्याची प्रचिती या विधानसभेच्या निवडणुकामध्ये मिळाली. लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता बनवण्या इतकं पण संख्याबळ दिलं नाही. याच्यावर तुम्ही विचार करा. कोणाचा कपाळ मोक्ष करताय? तुमचा कपाळ मोक्ष तर जनतेने विधानसभेत केलाय. कोणाची दांडी गुल करताय? तुमच्या दांड्या तर विधानसभेत लोकांनी गुल केल्यात. तुम्ही अमित शहा आणि यांचं नाव घेताय, पक्षाला नाव द्या म्हणून. आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांवर आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांवर गर्व आहे, अभिमान आहे की ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं, काश्मीरमधलं 370 कलम हटवलं. त्यांचं नाव घ्यायला, त्यांचं नाव लावायला आम्हाला आनंद आहे. परंतु तुम्ही दिल्लीमध्ये जाताना कोणाच्या समोर लोटांगण घालता? बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, त्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी यांच्या समोर तुम्ही लोटांगण घालताय. हे तर दुर्दैव आहे. आणि म्हणूनच हे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी खऱ्या शिवसेनेमध्ये, धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये येत आहेत. कारण त्यांना विश्वास आहे खरी शिवसेनाच या राज्याला पुढे नेईल. खरी शिवसेनाच जी आहे शिवसैनिकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाईल आणि या राज्याचा विकास. शिंदे साहेब आगे बढो. सगळे लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. गेला की गद्दार, गेला की कचरा. मग तुमच्याकडे राहील काय? आता काय राहिले? आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी आरोपाने उत्तर देत नाही, मी कामातून उत्तर देतो. म्हणून लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. सर, रस्ते काँक्रिटीकरणाला घेऊन आदित्य ठाकरेंनी तुमच्यावरती टीका केलेली आहे, मिमिक्री देखील तुमची केलेली आहे. घोषणा झाल्या मात्र रस्ते काँक्रिटीकरण झालं नाही असा आरोप त्यांनी केला. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. 2 फेजमध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू आहे. पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये, 2 वर्षही लागणार नाहीत, परंतु मुंबई खड्डेमुक्त होईल. आम्ही त्यांच्यासारखं दरवर्षी या काळ्याचं पांढरं नाही केलं, या रिपेअरिंगमध्ये कोट्यावधी रुपये खाण्याचं काम नाही केलं, मुंबई महापालिकेची तिजोरी साफ करण्याचं काम नाही केलं. आम्ही रस्ते साफ केले,
आम्ही नाले सफाई केली, आम्ही या ठिकाणी मुंबईचा विकास केला आहे आणि त्यांनी मुंबईची तिजोरी साफ करण्याचं काम केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ज्याचा वापर ज्यांनी केला त्यांना या निवडणुकीमध्ये आता तर विधानसभा जिंकली आहे, आता मुंबई महापालिकेवर पण भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांची तगमग चालू आहे, तळमळ चालू आहे. जसं राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा त्यांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. पण मुंबईकरांना माहीत आहे की मुंबईचा विकास कोण करणार. आज महायुतीचं सरकार 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं तेच काम, त्यापेक्षा जास्तीचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही करू आणि मुंबई एक जागतिक दर्जाचं शहर जे आहे ते आम्ही करू. आणि म्हणून मुंबईच्या बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय. रखडलेले सारे प्रकल्प, रखडलेला पुनर्विकासाचा प्रकल्प कोणामुळे रखडला, कोणाचं साठलोट आहे हे आज जनतेसमोर आलंय. आणि म्हणून फक्त निवडणुका आल्या की मुंबईकर, मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता खिसीपिटी कॅसेट झाली. आता लोक विश्वास ठेवणार नाहीत. आणि म्हणून आता एक धक्का मुंबई महापालिकेत निवडणुकीमध्ये. बस. राज ठाकरेंनी एक विधान केलेलं आहे गंगा नदी. भाई उद्या बजेट आहे महायुती सरकारकडून, जनतेसाठी त्या बजेटमधून नेमकं काय असणार आहे? अरे बाबा, हे जनतेचं बजेट आहे, हे सर्वसामान्यांचं बजेट आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यामुळे या बजेटमध्ये सर्वसामान्यांनाच न्याय मिळणार. बजट में सर कल हाँ सर बजट कल महाराष्ट्र सरकार का बजट है, क्या कहेंगे सर जनता के लिए उसमें क्या कुछ होने वाला है? ये जनता का सरकार है. ये 2.5 साल जनता के लिए काम किया. मैं मुख्यमंत्री था, हमारे दोनों साथी देवेंद्र जी, अजीत दादा, सिर्फ और सिर्फ ये जनता के लिए हमने काम किया. जनता को प्रगति, जनता की प्रगति, उनके जीवन में बदलाव आने के लिए काम किया. ऐसा ही काम अगले ये 5 सालों में होगा. और अभी जो बजट होगा इसमें भी सर्वसामान्य जनता जो है उसको ही केंद्र बिंदु मानकर हमारी सरकार काम करेगी. बिल्कुल ये आम आदमी के लिए, सर्वसामान्य नागरिक के लिए ये बजट होगा. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.